अंबादास दानवे यांनी मात्र आरोप केलेले आहेत। चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का, असा अंबादास दानवेंनी प्रश्न विचारलाय। व्यवहार रद्द करण्यावरून अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। राज्य सरकार बनवाबनवी करतंय, अजित पवारांनी राजीनामा देण्याची गरज असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। आजपर्यंतच्या माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं। माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं, हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे। आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी, माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे। असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा, अजितदादांचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल, तो जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे। आज एवढसा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला, आता बापाला सांगतो, तो आईला सांगतो, आणि 1800 कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही, तेही एवढ्या सगळ्या मिसयूज, सगळ्या इंडस्ट्री विभागाचा, मुद्रांक शुल्क विभागाचा, महसूल विभागाचा, भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो ना अजितदादाला माहिती नाही, असं कसं होऊ शकतं। एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी, अजूनही त्याची चौकशी चालू आहे। मग अजितदादाला वेगळा न्याय का, पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे, तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। मी जर मला चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन दिला तर गुन्हा रद्द होत नाही, साध्या भाषेत सांगायचा तर। त्याच्यामुळे महसूल खातं कुठंतरी अजितदादाला वाचवतंय, ज्याला कुबड्या म्हणता येईल, कुबड्या, कारण ह्या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं। उद्धवजी ठाकरे साहेब आज सगळ्या ठिकाणी बोलले, कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं, असा हा मला वाटतं बावनकुळेंचा किंवा महसूल खात्याचा असेल। मग हे नियम सगळ्यांना लावा ना, असेच नियम सगळ्यांना लावा, गावोगाव लावा ना। जे नियम पार्थ पवाराला लागू होतात ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे।